वीर, आज काय बनवू? मटन रस्सा आणि मटन चुक्का बनव ना. ठीक आहे, चालेल. चल बनवूया. तर आता आज मी बनवत आहे इथे गावाकडल्यासारखा एकदम प्रॉपर मटन सुक्का आणि मटन रस्सा. तर इथे मटन आणलं होतं, छान असं स्वच्छ धुवून घेतलं होतं. तर आता इथे मी घेतलं आहे सगळे खडे मसाले. तर इथे लसण आणि अद्रक पण मी असं कूट करून घेतला होता. थोडंसं जाडच असं कूट करून घेतलं होतं. तर इथे आता आपण मटनला शिजवून घेऊया. तर कुकरमध्ये घेतले आहे तेल आणि टाकले सगळे खडे मसाले. त्यानंतर टाकले 2 मिरच्या, लसण अद्रक आणि कांदा. एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता. त्यामध्ये टाकले थोडंसं मीठ आणि हळद. आणि आता आपण हे मटण टाकून घेऊया यामध्ये. आणि मी पाणी साईडला उकळायला ठेवलं होतं, तर ते उकळतं पाणी मी त्यामध्ये टाकलं आहे आणि कुकरला लावली आहे शिट्टी. इथे मी कांदा आणि टमाटर पण असं गॅसवर डायरेक्ट भाजून घेतला होता. तर आता इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्यामध्ये टाकले आहेत थोडेसे 2-3 कांदे कट करून आणि खडे मसाले, लसण अद्रकची पेस्ट पण टाकली आहे. आणि आता इथे कांदे थोडे झाल्यानंतर मी आपण हे जे मटण शिजवून घेतलं होतं ते त्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण हे टमाटर आणि कांदा जे गॅसवर डायरेक्ट भाजून ठेवलं होतं त्याला आपण आता मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घेऊया, त्याची पेस्ट बनवून घेऊया. तर आता आपलं हे सुक्का जे आहे ते रेडी आहे. तर इथे आपलं मटण पण शिजलेलं आहे आणि छान तेल सुटलं आहे. तर आता मी हे सुक्का पूर्ण एका वाटीमध्ये बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर आता आपलं सुक्का तर रेडी झाला आहे. आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया. तर यामध्येच मी थोडंसं मटण ठेवलं होतं आणि त्यामध्येच मी ती पेस्ट जी आपण करून घेतली होती ती त्यामध्येच ॲड करून घेतली होती आणि त्याला पण छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं होतं. म्हणजे ती पेस्ट पण आपल्याला कच्ची वाटणार नाही. आणि त्यानंतर थोडंसं पाहिजे तेवढं पाणी टाकून घेतलं होतं आणि त्या पाण्याला पण छान उकळी येऊ दिली होती. त्याला पण तेल सुटलं होतं आणि वरून टाकलं आता कोरिअँडर. तर आता हे जे आपण ग्रेव्ही बनवली आहे त्याला पण छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. तर आता मी यासोबत करत आहे जीरा राईस. तर त्यामध्ये टाकलं आहे तूप कुकरमध्ये आणि मग त्यामध्ये घेतले सगळे खडे मसाले झाडल्यानंतर मी टाकलेलं आहे थोडंसं मीठ. आणि आता आपण जो रोजचा तांदूळ असतो तोच मी घेतलेला इथे बारीक. आता आपण टाकलेलं आहे पाणी, त्यानंतर टाकलं आहे कोरिअँडर आणि मी कुकर लावली आहे शिट्टी. तर आता आपलं हे सगळं मटण रस्सा आणि मटण सुक्का रेडी आहे. तर इथे मी राईससोबत वीरला सर्व केलं होतं, पण मी यासोबत चपाती पण केली होती कारण माझ्या हजबंडला चपाती आवडतात. तर मटनसोबत हा राईस खूप छान वाटतो. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा सिंपल इझी नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.